सर्वांना सप्रेम जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर विजय कुमठेकर, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या संस्थेचं अलीकडच्या काळामध्ये नामकरण चेंज झालं, ज्याला अंकुशराव टोपे महाविद्यालय असं म्हणतात. या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा मी प्राध्यापक. गेल्या 20-21 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये अध्यापक म्हणून मी काम करतो आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्यानं माझं काम असतं. मी माझं शिक्षण जे आहे MA, MPhil, BEd, BJ, PhD. MPhil हा जो माझा विषय आहे, हा MPhilचा विषय मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावर धारवाड विद्यापीठातील मराठीचे विभाग प्रमुख डॉक्टर बाबूराव गायकवाड यांनी आग नावाची कादंबरी लिहिलेली होती. या आग नावाच्या कादंबरीवर माझं MPhil आहे आणि माझा PhDचा विषय जो आहे भटक्या जाती जमातीमधील असलेला लेखक डॉक्टर रामनाथ चव्हाण यांच्या एकूण साहित्यावर रामनाथ चव्हाण व्यक्ती आणि वाङ्मय याच्यावरचं माझं संशोधन आहे. आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना महाराष्ट्रावर सातत्यानं मी प्रबोधन करीत व्याख्यानं देत फिरत असतो. त्याच्यात फुले शाहू आंबेडकरी चळवळ, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन याच्यामध्ये माझा आवर्जून सहभाग असतो. समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरेमधून लोकांना बाजूला सारण्यासाठी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग हे करत असताना 2 पोतराजांची केस कापण्याचा कार्यक्रमही मी स्वतः केला. खरं तर मी माझा या ठिकाणी अधिक परिचय लांबवणार नाही, अगदी थोडक्यामध्ये हा मी माझा परिचय देतो. संयोजकाची विनंती होती किंवा बहुजन संघटकचे जे कोणी व्याख्यान ऐकणार आहे त्या व्याख्यान ऐकणाऱ्यांना माझा परिचय व्हावा या निमित्तानं मी माझा परिचय देत आहे. माझी 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. एक अण्णाभाऊ साठे यांच्या अप्रकाशित कथा ज्या आहेत बुद्धाची शपथ नावाने, तो कथासंग्रह मी प्रसिद्ध केलेला आहे. आणि माझ्या PhDचा जो विषय आहे रामनाथ चव्हाण व्यक्ती आणि वाङ्मय या नावाचा माझं दुसरं पुस्तक आहे. आणखी 2 पुस्तकांचं काम माझ्या हातावर आहे. त्यापैकी एक बाबासाहेबांचे मातंग शिलेदार नावाचं आणि दुसरं जे आहे दलितांचे बसवेश्वर. हे दोन्ही पुस्तकं लवकरच उपलब्ध होतील अशी मला आशा आहे. बहुजन संघटकच्या या फेसबुक ऑनलाईन व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी या बहुजन संघटकचे जे सर्व आहेत यांचा उल्लेख या ठिकाणी करावा असं मला वाटतं. ज्यांनी अतिशय मेहनतीनं हे विचारपीठ चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंतांना या विचारपीठावर घेऊन येण्याचं काम ही सर्व मंडळी
आपल्या कामातील वेळ काढून जाणीवपूर्वक करीत आहे. त्याच्यामध्ये सर्वजित बनसोडे या बहुजन संघटनेचे मुख्य संयोजक, हर्ष थूर, सौरभ गाणार आणि राहुल खांडेकरजी या सर्व संयोजकाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी माझ्या विषयाला जाण्याच्या पूर्वी या पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण ज्या महामानवानी आपल्या घरादाराची, संसाराची, मुलाबाळाची तमा न बाळगता, आपल्या कुटुंबाचा कधीही विचार न करता विषमताधिष्ठित समाजरचना जिथे आहे त्या विषमताधिष्ठित समाजरचनेमध्ये समताधिष्ठितता आणण्याचा ज्या ज्या महामानवाने प्रयत्न केला त्यामध्ये बुद्ध, कबीर, चार्वाक, बसवेश्वर, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विद्रोही संत तुकाराम, क्रांतीवीर लहुजी साळवे, संत नामदेव, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, त्याचबरोबर या सर्व महापुरुषांच्या बरोबर ही विषमताधिष्ठित परंपरा नाकारण्यासाठी ज्या ज्या कोणी आमच्या भगिनींनी स्वतःला झोकून दिलं त्यामध्ये माता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, माता भीमाई, रमाई, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख या सर्व परिवर्तनवादी विचारांच्या महानायकींना या ठिकाणी प्रथमतः मी वंदन करतो, अभिवादन करतो. आणि या बहुजन संघटनेच्या सर्व टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण हे बहुजन संघटकचे अनेक असे फॉलोवर आहेत. घरात बसून हे सर्व विचार ऐकणारी असणारे ही सर्व बांधव, बंधू, भगिनींनो, त्याचबरोबर माझे विचार ऐकण्यासाठी घरामध्ये बसून या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर जगामध्ये कोरोनासारखं महामारीचं संकट आलेलं असतानासुद्धा या महामारीवरच्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचं काम बहुजन संघटकचे ही सर्व पदाधिकारी करत आहेत. या बहुजन संघटकच्या पदाधिकाऱ्याबरोबरच माझे विचार ऐकणारे अनेक वेगवेगळ्या ठिकाणची असणारी ही सर्व आदरणीय, महनीय असणारी त्यांचंही या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर लुलेकर सर, प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर सर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के, नाशिकवरून उत्तम कांबळे, कोल्हापूरवरून आमचे मित्र डॉक्टर संभाजी बिरांजे, डॉक्टर रावसाहेब कसबे, मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरातील असणारे आमचे पत्रकार मित्र राजेंद्र घुले, गणेश चांदोडे, अशोक घोडे,
मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करतो त्या महाविद्यालयामध्ये अतिशय धडाडीनं काम करणारे माझ्यासोबतचे सहकारी मित्र माझे डॉक्टर दादासाहेब गजहंस, डॉक्टर शांताराम रायपुरे, त्याचबरोबर प्राध्यापकांच्या संघटनेमध्ये काम करत असताना प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीमधून नेतृत्व करणारे डॉक्टर शंकर आंभोरे सर, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर संजय भालेराव, डॉक्टर सुदर्शन तारक, डॉक्टर सुरेश गरुड, प्राध्यापक दादासाहेब शिंदे, डॉक्टर दादासाहेब आमचे बीडचे असणारे मित्र अशोक पालखे, डॉक्टर सुरेश चोथाईवाले, बालाजी थोटवे, निरंजन तपासकर, कणकवलीचे आमचे मित्र डॉक्टर सोमनाथ कदम, डॉक्टर गोविंद कलवले, डॉक्टर रेखा कलवले, ॲडव्होकेट बी आर कलवले, डॉक्टर कुडकेकर, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब पिंपळे, डॉक्टर एकंबेकर, पुण्यावरून असणारे सोपान खुडे, शिवा कांबळे, माधव जाधव, आनंद गायकवाड, डॉक्टर मारुती कसाब, डॉक्टर सुशील प्रकाश शिमोरे, डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, विशांबर सूर्यवंशी आणि नागपूरवरून असणारे विशेष म्हणजे अंजली गायकवाड. मित्रहो, ही सर्व मंडळी यांचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो. बहुजन संघटक यांनी मला जो विषय दिलेला आहे तो विषय असा आहे की लहुजी साळवे यांचे ब्राह्मणीकरण. मित्र, हा विषय समजून घेताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपणाला काही इतिहासाच्या पानं चाळली पाहिजेत. कारण हा जो विषय आहे या विषयाच्या खोलामध्ये जात असताना लहुजी साळवे सहज नाव जरी आपल्या डोळ्याच्या समोर आलं तर या लहुजी साळवेंचं होत असलेलं ब्राह्मणीकरण आणि मग लहुजी साळवेंच्या काळातील तत्कालीन परिस्थितीची जाणीव, त्याचा आढावा सुरुवातीला मी माझ्या व्याख्यानामध्ये घेणार आहे. मित्र, कोणत्याही समाजास इतिहासाची जाण आणि वर्तमानाचे भान असणे आवश्यक आहे. ज्या समाजात इतिहासाची जाण आणि वर्तमानाचे भान नसते तो समाज लयाला जाण्याची शक्यता असते. म्हणून लहुजी साळवेंच्या काळातील आपणाला इतिहास समजून घ्यावा लागेल. आणि मग हा इतिहास समजून घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की तत्कालीन परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती. कारण सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमधून माणसांना गुलाम करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये रुजते. एकूण महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत जी काही विश्वासू मावळे होती त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेलं रयतेचं राज्य तिथपासून ते पेशवाईच्या कारकिर्दीपर्यंत
मराठेशाहीचा इतिहास सांगितला जातो. मराठेशाही आणि पेशवाई या दोन स्वतंत्र अशा संकल्पना आहेत. संभाजीपुत्र शाहूंच्या नंतर नामधारी छत्रपती असले तरी त्यांचं मराठा सरदारांचे मराठा मंडळ किंवा राजमंडळ सातारा दरबारामध्ये कार्यरत असं होतं. पण त्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेष असं कुठलंही स्थान नव्हतं. पुण्यामध्ये जेव्हा पेशव्यांचं राज्य आलं तेव्हा थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये सेनापती खंडेराव दाभाडे हे होते. आणि खंडेराव दाभाडेंच्या मृत्यूच्या नंतर पेशव्यांनी कधीही सेनापती पद भरलेलं नाही. या पेशव्यांच्या काळामध्ये सातारा आणि पुणे या दोन ठिकाणावरून मराठ्यांचं राज्य चालत होतं. हा इतिहास तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की आपणाला लहुजींच्या कारकिर्दीकडे जायचं आहे आणि मग ही जी कारकीर्द आहे ही कारकीर्द आपणाला समजून घ्यावी लागेल. मराठेशाहीमध्ये पहिल्या शाहूच्या नंतर दुसरा शाहू आला आणि हा दुसरा शाहू नामधारी अशा स्वरूपामध्ये. आणि हा दुसरा शाहू नामधारी जरी असला तरी मात्र तो औरंगजेबाच्या कैदेमध्ये होता. महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा दुसरा शाहू परतला तेव्हा मात्र पेशव्यांचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहावयास मिळतं. आधी पेशवा हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा होतं, कारण मराठेशाहीतील इतर मंत्र्यापैकी हे एक महत्त्वाचं पद होतं. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये आणि मोरोपंत पिंगळे हे स्वराज्यातले पहिले पेशवे होते. राज्य व्यवहार कोशामध्ये पेशवे या शब्दाला संस्कृतमध्ये पर्यायी असा शब्द जो आहे तो पर्यायी शब्द म्हणजे पंतप्रधान. म्हणून आजही आपल्या लोकांना सवय लागलेली आहे देशाच्या प्रधानमंत्र्याला, देशाच्या प्रमुखाला आपण पंतप्रधान याच नावाने हाक मारतो किंवा बोलतो. आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजे टी व्ही मालिकेमध्ये सुद्धा किंवा टी व्ही बातम्यामध्ये सुद्धा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा पंताचा उल्लेख केला जातो. आपल्यापेक्षा उत्तर भारतीय लोक चांगले, उत्तर भारतीय लोक पंतप्रधान म्हणत नाहीत, प्रधानमंत्री असं म्हणतात. त्यांनी पंताला बाजूला सारलेला आहे. आपल्या डोक्यावर पंत आजही कायमचा बसलेला आहे. तो पंत काही निघता निघत नाही. मुळात पेशवा हा जो शब्द आहे हा शब्द फारसी भाषेतला, ज्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की समोर, जो समोर आहे तो पेशवा आहे. जेवढे पेशवे झाले त्यापैकी पहिला जो पेशवा आहे हा पहिला पेशवा जर सोडला गेला तर बाजीराव पेशव्याच्या नंतर बाकीचे पेशवे मात्र हे रंगेल अशा स्वरूपामध्ये निघालेले आहेत. पेशव्यांची कारकीर्द ही 17 ऑक्टोबर 1713 रोजी सुरू झालेली आणि पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ म्हणून ओळखला जातो.
त्याच्यानंतर बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवे, ज्याला रावबाजी पेशवा असं म्हटलं जातं, या नानासाहेब पेशव्यांची कारकीर्द पुण्यामध्ये जवळजवळ 60 वर्षाची झालेली. 60 वर्षे यांनी राज्यकारभार केला. पेशव्यांच्या राजकीय धोरणांची चिकित्सा जेव्हा करतात तेव्हा असं दिसून येतं की पेशव्यांनी कधीच स्वतंत्र राज्य उभे केलेले नाहीत. कागदोपत्री पेशवे हे सातारच्या गादीचे सेवकच राहिलेले आहेत. मराठेशाहीचे घटक असणाऱ्या गुजरातचे दाभाडे आणि कान्होजी आंग्र्यांच्या आरमाराला पेशव्यांनी कधीही मदत केलेली नाही. नागपूरच्या भोसलेंना अंकित करून घेतलं. अशा अनेक कारनामे या पेशव्यांचे आपल्याला पाहावयास मिळतात. हा सर्व संदर्भ मी यासाठी सांगतोय मित्रांनो तुम्हाला की अनेक वेळा लहुजींचं ब्राह्मणीकरण करताना लोक चुकीच्या पद्धतीनं लहुजींना कसं हायजॅक केलेलं आहे. कारण लहुजींचे वडील पेशव्यांच्या दरबारामध्ये शिकारखान्याचे प्रमुख म्हणून सांगितलं जातं. मग पेशव्यांचं असलेलं लष्करी धोरण किंवा पेशव्यांची मदत, पेशव्यांची पद्धत ही कशी आहे हे आपणाला या निमित्तानं समजून घेणं महत्त्वाचं आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे वगळता एकही असा सेनापती नव्हता की त्यांनी कधीच आपल्या अवतीभोवती लष्कर जमविलेलं आहे. लष्करांची जुळवाजुळव या लोकांनी केलेली नाही. हे सर्व भाडोत्री असलेल्या सैन्यावर अवलंबून राहिलेले होते. स्वतःचे कवायती सैन्य उभारता आले नाही. तोफखाना कधीच यांनी नव्याने बनवून घेतलेला सुद्धा नाही. नाना फडणवीसाने तर जेवढे सैन्य आहे तेवढे सैन्य बरखास्त करून टाकलेलं आहे. एकीकडे मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या ऐवजी मराठ्यांचं सैन्य जे होतं त्या सैन्यांना बरखास्त करण्याचे षडयंत्र या पेशव्यांनी केले. म्हणून थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मराठी साम्राज्यांचा पताका जो होता हा पताका अटकपासून ते कटकपर्यंत पसरलेला फार मोठा हा मराठेशाही पसरलेली होती. जे अटकचा उल्लेख या ठिकाणी मी केला ते अटक म्हणजे आज पाकिस्तानमध्ये ते अटक आहे. आणि हे जे कटक आहे हे कटक जे आहे हे ओरिसा राज्यामध्ये असलेलं. मग असे हे पेशवे या पेशव्यांच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेनापती होते का हा मुळात प्रश्न आहे. कारण पेशव्यांनी सुलतानशाहीला लाजविणारी अशा स्वरूपाची अय्याशी केलेली आहे. महाराष्ट्रातील ज्या अलुतेदार आणि बलुतेदाराने आपल्या बायकांच्या कपाळाचं कुंकू पुसून मनगटाच्या जोरावर स्वराज्य जे उभं केलेलं होतं त्या स्वराज्यामध्ये कालांतराने मराठेशाहीमध्ये भांडणं लावून पेशवाई निर्माण झाली. आणि पेशवाईमध्ये मात्र इथल्या ऐतिहासिक स्थानीय जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार करण्यात आला. पेशव्यांचं एकच काम शिल्लक राहिलेलं होतं की लोकांकडून कर वसूल करणे आणि त्यासाठी
त्या मोहिमा कशा आखायच्या याचं नियोजन करणे. दिल्लीचं तख्त राखता राखता कोट्यावधी स्वरूपाचे व्यवहार करणारी ही पेशवाई कायम कर्जात बुडत गेलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की दिल्लीच्या तख्ताला लाजवेल अशा पद्धतीची अय्याशी या पेशव्याने आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. पहिल्या बाजीरावाची जेव्हा कारकीर्द पुण्यामध्ये सुरू होते तेव्हा पहिला बाजीराव मस्तानीच्या प्रेमामध्ये पडलेला. मस्तानी आणि बाजीराव यांचं गाजलेलं असलेलं प्रकरण. मस्तानी ही मुस्लिम पण प्रियसी. या मस्तानीच्या आणि बाजीरावाच्या प्रेम प्रकरणामुळे पुण्याने त्यांना हाल केलेलं होतं. पण पहिल्या बाजीरावाने आपल्या आयुष्यामध्ये कधीही नाटकशाळा किंवा रखेल्या ठेवल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही मित्रांनो. पण याच मस्तानीला विरोध करण्यासाठी बाजीरावाचे पुत्र नानासाहेब पेशवे, रावबाजी पेशवे यांनी मात्र भलताच रंगेलपणा केला. म्हणून पुण्याचे पेशवे रा कुलकर्णी यांचं असलेलं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये रा कुलकर्णी असं म्हणतात की पानिपतचे युद्ध सुरू असताना मराठी सैन्याची पानिपतवर उपासमार सुरू झालेली होती आणि ही उपासमार सुरू झालेली असताना इकडे आमचे नानासाहेब पेशवे सिद्धटोकला मुली पाहण्याचा कार्यक्रम करत होते. वयाच्या 40व्या वर्षी या नानासाहेब पेशवेंनी अवघ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे, जिचं नाव राधाबाई असं आहे. एवढंच नाही तर मित्र हो, या नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या काळातील असणारा दामोदर हिंगणे नावाचा कारभाऱ्यास त्यांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं म्हणतात की आपल्या जनानखान्यात 10 सुंदर सुंदर मुली खरेदी करून पाठवाव्यात. म्हणजे पहा, मराठेशाहीच्या राज्यकारभारामध्ये अशा पद्धतीची पेशवाई सुरू झाली. डॉक्टर वर्षा सिरगावकर यांनी एक पेशव्यांचे विलासी जीवन नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये पेशव्यांच्या रंगेलपणाची लखतरेच त्या समोर घेऊन येतात आणि समोर आणताना असं म्हणतात की त्या काळामध्ये पेशव्यांच्या जनानखान्यात एकापेक्षा एक सुंदर असलेल्या अप्सरांसारख्या मुली, जिचा या लेखिकेने उल्लेख केलेला आहे त्यामध्ये मैना, उमेदा, यमुना, लाडू, केसरी, रत्ना, स्वरूपा, श्यामा, मनुबाई आणि सुंदराबाई या पेशव्यांच्या रखेल्या होत्या. एवढंच नाही तर मनुबाई आणि सुंदराबाई यांना पेशव्यांच्या खजिन्यातून घर बांधून दिलेल्याची नोंद या ठिकाणी पाहावयास मिळते पेशवे रोजनिशीमध्ये. अवघ्या 21 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या रघुनाथरावांनी त्या काळामध्ये 700 नाटकशाळा चालविल्याची नोंद पुण्याच्या दप्तरामध्ये आपल्याला पाहावयास मिळते.
ज्या पद्धतीनं पहिल्या बाजीरावाच्या नंतर असे विकृत स्वरूपाचे सगळे पेशव्यांची कारकीर्द आपल्याला पाहावयास मिळते, याच्यापेक्षा पलीकडे दुसरा बाजीराव याने तर मात्र परिसीमाच गाठलेली होती. अवघ्या 13व्या वर्षीच त्याला गुप्त रोग झाला आहे असं त्याची आई आनंदी जोशी यांनी नोंद केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आनंदीबाई जोशीने त्याची तक्रारही केलेली आहे. या दुसऱ्या बाजीरावाला 11 बायका होत्या, अनेक रखेल्या होत्या. पुण्यातील अनेक सुंदर सुंदर स्त्रियांचा चाहता असलेला हा दुसरा बाजीराव होता. महात्मा फुलेंचे चरित्रकार, प्रख्यात इतिहासकार धनंजय कीर असं म्हणतात की त्या काळातील रावबाजीच्या म्हणजेच दुसऱ्या बाजीरावाच्या काळात अपेक्षित भेटीच्या भयामुळे वाईतील कित्येक महिलांनी विहिरीत उडी मारून आपला जीव दिलेला आहे. एवढंच नाही तर त्या काळात यमुनाबाई नावाची असलेली एक ब्राह्मण स्त्री, या स्त्रीने भर रस्त्यातून अगदी विवस्त्र होऊन चालण्याची आणि धावण्याची स्पर्धा सुद्धा लावलेली आहे आणि या यमुनाबाई नावाच्या स्त्रीने जिंकलेली आहे ही स्पर्धा. याची नोंद पेशव्यांच्या दप्तरामध्ये सापडते. मित्र, एवढंच नाही तर त्या काळामध्ये पेशव्यांचा रंगेलपणा जसा आपल्याला पाहावयास मिळतो, त्याच पेशव्यांनी आपल्या पदरी होनाजी बाळा आणि सगनभाऊ नावाचे शाहीर पदरी बाळगलेले होते. या होनाजी बाळाला आणि सगनभाऊंना पेशव्यांच्या दप्तरामधून, पेशव्यांच्या खजिन्यामधून त्यांनी केलेल्या रचनेवर विशिष्ट असे पैसे दिले जात होते, ज्याला बिदागी असं म्हटलं जातं. आणि मग हा दुसरा बाजीराव जिथे कुठे स्नान करण्यासाठी जायचा, त्या स्नान करण्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथला जो हौद आहे त्या हौदामध्ये या जनानखान्यातील सर्व स्त्रियांना स्नान करण्यासाठी उतरवलं जायचं, अगदी विवस्त्र होऊन, अंगावर कसलेही कपडे न ठेवता. त्यांच्या डोक्यावर पडणारं जे पाणी आहे, केसावरून खाली ओघळणारं जे पाणी आहे, ते ओघळणारं पाणी, त्या पाण्यावरून सगनभाऊ आणि होनाजी बाळा त्या ठिकाणी कवणं गात होती. अशा प्रकारची स्त्रियांच्या बाबतीमधली भयानक परिस्थिती आपल्याला मित्र पाहायला मिळते. सामाजिक परिस्थितीचं जाण जेव्हा आपण पाहतो तेव्हा स्त्रियांचे असे हाल आहेत, तर शेतकऱ्यांचे याच्यापेक्षा असे भयानक हाल पाहावयास मिळतात. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेलं असो किंवा नसो, पण त्या शेतकऱ्यांना शेतसारा देणं भाग होतं. प्रसंगी शेतसारा देत असताना शेतातून माल जरी पिकलेला नसेल तर गुरे ढोरे, गाडी बैल, मुले बाळे आणि नाहीच जमलं तर बायका पोरे सुद्धा या ठिकाणी पेशव्यांचे अधिकारी शेतसाऱ्याच्या रूपामध्ये घेत होते, अशी आपणाला दप्तरामध्ये नोंद सापडते. पुणे शहराचं वर्णन. एवढंच नाही तर एखादा शेतकरी जर तो शेतसारा देत नसेल तर त्याचे खाली डोकं आणि वर पाय करून खालून मिरचीचा धूर दिला जात होता. अशा अमानुष प्रकारच्या शिक्षा शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या.
शेतकरी शेतसारा भरत नाही असं दिसताच अधिकारी यायचे आणि तवा तापून तापवलेल्या तव्यावर त्या शेतकऱ्याला अनवाणी पायानं उभं करायचे. अशी शिक्षा शेतकऱ्यांना दिली जात होती. एवढंच नाही तर हे शेतकऱ्यांच्या बाबतीतली परिस्थिती आहे, तर आमच्या दलितांच्या बाबतीतली काय परिस्थिती होती हे पुण्यातली पाहूया. आमच्या मागासवर्गीयांच्या बाबतीमधली पुण्यातली परिस्थिती काय होती. एकीकडे स्त्रियांची भयावह परिस्थिती, शेतकऱ्यांची त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती, त्याच पद्धतीनं आमच्या मागासवर्गीयांची परिस्थिती अशी होती की आमच्या मागासवर्गीय दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू होता. आमच्या सावलीचा सुद्धा त्यांना विटाळ होत होता. मला या निमित्ताने असं सांगायचं आहे की आमचे असंख्य मातंग बांधव असं म्हणतात की मातंग समाजाच्या गळ्यामध्ये गाडगं आणि कमरेला झाडू कदापि नव्हता. मित्र हो, महात्मा फुलेंचं चरित्र ज्या धनंजय कीराने लिहिलेलं आहे त्या धनंजय कीराच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 10 वर उल्लेख आहे. महारा मांगांच्या गळ्यामध्ये गाडगं आणि कमरेला झाडू होता. एवढंच नाही तर आपण प्रबोधनकार ठाकरे यांचा पेशव्यांचा साध्यंत इतिहास हे पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख सापडतो. मी याच्यासाठी तुम्हाला पुरावे देतोय की सामाजिक परिस्थिती एवढी भयानक होती. आणि मग ही सामाजिक परिस्थिती जर त्या काळातली दलितांच्या बाबतीतली पाहायची असेल तर तत्कालीन पुणे शहराचं वर्णन अ.ना. जोशीचं वाचा. महात्मा फुलेंचं चरित्र असेल, पेशव्यांचे विलासी जीवन असेल किंवा लोकहितवादीची शतपत्रे असतील. डॉक्टर धुर्वे यांनी कास्ट अँड क्लास इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये पेज नंबर 166 वर दलितांची तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये दलितांचे कसे हाल होत होते याचं भयानक वास्तव चित्रण त्यांनी केलेलं आहे. आणि मग या सर्व परिस्थितीचं अलीकडच्या काळातील लेखकांनी मराठी साहित्यामध्ये सुद्धा वर्णन करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल नावाचं नाटक आहे. या घाशीराम कोतवाल नावाच्या नाटकामध्ये सुद्धा उत्तर पेशवाईतील विकृतीचं दर्शन या नाटकातून विजय तेंडुलकरांनी दाखवलेलं आहे. या नाटकामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये नग्न पूजेचं जे स्तोम माजलेलं होतं समाज व्यवस्थेमध्ये, ही नग्न पूजा कशा पद्धतीने केली जात होती. एवढंच नाही तर तत्कालीन परिस्थितीमध्ये पेशवे हे घट कंचुकीचा खेळ खेळायचे. मित्र हो, घट कंचुकीचा खेळ पेशव्यांच्या काळामध्ये खेळला जात होता. दुसरा बाजीराव पेशवा हा पुण्यामध्ये अनेक सुंदर अशा स्त्रियांच्या अगदी अंगावर कसलेही कपडे न ठेवता धावण्याच्या स्पर्धा कशा पद्धतीने भरवत होता. विश्राम बाग ते शनिवार वाडा इथपर्यंत पळायच्या शर्यती पेशव्यांनी लावलेल्या होत्या. जगात कुठेही अशा स्वरूपाच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या, त्या पुण्यामध्ये स्पर्धा होत होत्या. आणि गंमत अशी आहे मित्र हो, या स्पर्धेमध्ये सहभागी कोण होत होतं? आपल्या सामान्य स्त्रिया याच्यामध्ये सहभागी होत नव्हत्या.
ग्रामण्यांच्या साध्यंत इतिहास नावाच्या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जोशीबाई, फडकीनबाई, आत्रेबाई, लेलेबाई या उनाड स्त्रिया नेहमी हौसेने याच्यामध्ये सहभागी होत होत्या. याच्यामध्ये बहुजनांच्या स्त्रिया कुठेतरी येतात का? कुठेही येत नाहीत. म्हणजे बहुजनांच्या स्त्रियांना बहुजन संस्कृतीमध्ये पुन्हा एकदा पुरुषांच्या वर्चस्वाखाली तिला जीवन जगावं लागत होतं. आणि इथे धर्मसंस्कृतीच्या नावाने पुन्हा एकदा दुहेरी पद्धतीचं स्त्रियांच्या वाट्याला तिथं जीवन आलेलं असल्यामुळे यदाकदाचित बहुजनांच्या स्त्रिया अशा स्पर्धेसाठी गेलेल्या नसाव्यात. म्हणून याच्यामध्ये कोणत्या स्त्रिया आहेत? जोशीबाई, फडकीनबाई, आत्रेबाई, लेलेबाई या अगदी हौसेने सहभागी होत होत्या. एवढंच नाही तर पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये याची नोंद आहे की कोणत्या वेळी कोणत्या स्त्रीने स्पर्धा जिंकलेली आहे. श्रीमंत पेशवे त्या स्त्रीला आपल्या हातातील जिंकलेल्या स्त्रीला सोन्याचं कडं भेट म्हणून द्यायचे. एवढंच नाही तर स्पर्धेसाठी ज्या काही स्त्रिया जमलेल्या आहेत त्या जमलेल्या सर्व स्त्रियांच्या चोळ्या या एकत्र केल्या जायच्या, त्याचा ढीग मांडला जायचा आणि त्या ढीग केल्याच्या नंतर घटकंचुकीचा, घट म्हणजे जमा केलेला, कंचुकी म्हणजे चोळी, चोळ्यांचा जिथे ढीग लावलेला आहे त्याला म्हणायचं घटकंचुकी. आणि या घटकंचुकीच्या या स्पर्धेमध्ये हे बाजीराव पेशवे कोणत्याही स्त्रीची चोळी आपल्या हाताने उचलायचे आणि ज्या स्त्रीची चोळी उचललेली आहे त्या स्त्रीला शय्यारात्र करण्यासाठी बाजीरावांच्या सोबत जावं लागत होतं. मित्रहो, अशा पद्धतीनं आयाशी जीवन जगणारी असलेली ही पेशवे, या पेशव्याने आपल्यासोबत कधीही लष्कर बाळगलेलं नाही याची नोंद घ्या. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे का सांगतोय? कारण मला मूळ विषयाकडे यायचं आहे, त्याचा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. आणि हा इतिहास सांगितल्याच्या नंतर मग मूळ विषयाकडे आपण जातो. जसं की पहिले सेनापती दाभाडेंच्या मृत्यूच्या नंतर लष्कर प्रमुखाचं पद सेनापतीचं या पेशव्यांनी कधीच भरलेलं नाही. लष्कराची नवी भरती, जेवढे लष्कर होते तेवढेच लष्कर राहिले. एवढंच नाही तर पेशव्यांच्या काळामध्ये मराठा सरदारांचं खच्चीकरण करणं सुरू केलं. उलट ब्राह्मणांच्या मधील पोटजातीचे भांडणं सुरू मोठ्या प्रमाणामध्ये झाले. थोरल्या बाजीरावाची आई गोपिकाबाई ही कोकणस्थ, सखाराम बापू बोकील हे देशस्थ कोकणस्थ, कायस्थ, सारस्वत यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. म्हणजे पेशवाई ही सातत्यानं भांडणामध्येच मग्न झालेली. एवढंच नाही तर हे पेशवे स्वतःला परशुरामाचे अवतार समजू लागले, श्रीकृष्णाचा अवतार समजू लागले, स्वतःला देवदेवता समजू लागले. आणि बहुजनांचे जे काही दैवत आहेत या दैवतांचं विकृतीकरण या पेशव्याने करायला सुरुवात केली. बहुजनांच्या दैवताचं विकृतीकरण कसं केलं? बहुजनांचं दैवत पंढरपूरचा विठोबा, बहुजनांचं दैवत ज्योतिबा, बहुजनांचं दैवत खंडोबा, बहुजनांची देवी अंबाबाई, बहुजनांची देवी रेणुका माता, या सर्वांचं वैदिकीकरण करायला सुरुवात केली.
आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या अवतीभोवती कोणत्याही अस्पृश्यांना फिरता येणार नाही असा आदेश काढला आणि जो कोणी अस्पृश्य याच्या अवतीभोवती फिरेल त्याला जबर शिक्षा करण्यात येईल असाही वटहुकूम पेशव्यांनी काढला. अस्पृश्यांनी त्या काळामध्ये आपल्या अंगावर नवे कापडं घालायची नाहीत. जर कोणी घातलीच तर तत्कालीन परिस्थितीमध्ये एक दाखला सापडतो. ग्रामण्यांच्या साध्यंत इतिहास नावाच्या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी अतिशय फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. ते असं म्हणतात की त्या काळातील एक सोनार त्याला असं वाटलं की आपण नवी धोतराची जोड घ्यावी. त्याने नवं धोतराची जोड कापड घेतलं आणि आपल्या अंगावर घातलं. त्याने नवे धोतर आपल्या अंगावर घातलेलं आहे असं समजताच पेशव्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला दरबारामध्ये बोलवलं आणि दरबारामध्ये बोलवून त्याला शिक्षा काय दिली? त्याचं जननेंद्रिय कापून काढलं भर दरबारामध्ये. म्हणजे अशी शिक्षा देणारे हे पेशवे. आणि यांच्या दरबारामध्ये यांच्या काळामध्ये आमच्या लवजी साळवेंचे वडील राघोजी साळवे यांना पेशव्यांचे या ठिकाणी नौकर दाखवलं गेलं. म्हणून एक लक्षात घ्या की अस्पृश्यांना नवे कापड घालता येत नव्हते. अस्पृश्यांच्या दुसऱ्या एका ठिकाणी एक प्रसंग असा दाखवला की त्यांनी एका माणसाने आपल्या कपाळाला अष्टगंध लावला. आजकाल अलीकडच्या काळामध्ये अष्टगंध लावण्याची फार मोठी परंपरा आहे. आणि मग अष्टगंध लावल्याच्या नंतर झालं असं की हा अष्टगंध जो आहे कपाळाला जसा लावला जातो त्या पद्धतीने त्यानं लावलेला अष्टगंध हे पेशव्यांना कळालं की या माणसाने अशा पद्धतीनं आपल्या कपाळाला अष्टगंध लावलेला आहे. त्याची शिक्षा म्हणून पुन्हा पेशव्यांनी त्याला आपल्या दरबारामध्ये बोलवलं आणि त्याला शिक्षा काय सुनावली? रुपयाच्या आकाराचं लोखंड तापवलं आणि तापवलेलं लोखंड त्याच्या कपाळाला चिटकावलं. याचा परिणाम असा झाला की त्या माणसाने आयुष्यामध्ये कधीही आपल्या कपाळाला अष्टगंध लावू नये. मित्र, आज मात्र परिस्थिती अशी आहे की कोणत्याही जातीचा माणूस आपल्या कपाळाला अष्टगंध लावतो, पण अष्टगंधाच्या पाठीमाग अशा पद्धतीने पेशवे हे शिक्षा देत होती. म्हणून आमचे कविमित्र फ.मु. शिंदे यांची या अष्टगंधावरची असलेली कविता मला या ठिकाणी आठवते. ज्याच्या कपाळाला असतो नेहमी अष्टगंध त्याला असतो बायकांचा नेहमी छंद. अशा पद्धतीनं फ.मु. शिंदे यांनी वर्णन केलेलं आहे. असे हे रंगेला असलेले पेशवे आणि रंगेला असलेल्या या पेशव्यांच्या कथा आहेत. म्हणून मित्र हो, राजकीय गुलामगिरीपेक्षा सांस्कृतिक गुलामगिरी अत्यंत घातक अशा स्वरूपाची असते. आणि आजही आपण या नव्या गुलामगिरीच्या बाहेर पडलेलो नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ब्राह्मणी इतिहासाच्या विरोधात पहिलं बंड थोर इतिहासकार प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्राचा खरा इतिहास आजवर कोणीच लिहिलेला नाही. महाराष्ट्राचा खरा इतिहास आजवर कोणीच लिहिलेला नाही. जो इतिहास लिहिलेला आहे तो जातीनिष्ठ आहे, समाजनिष्ठ आहे, पूर्वग्रह दूषित असलेला इतिहास आहे. म्हणून
बहुजन समाज आता शिक्षण घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचं काम बहुजन समाजाचं आहे. म्हणून मित्र हो, लक्षात घ्या, इतिहासाची पुनर्मांडणी आपण केली पाहिजे. ज्याच्या हाती प्रसिद्धीची आणि लेखणीची माध्यमं होती त्यांना हवा तसा इतिहास बनवलेला आहे, हवी तशी माणसं घडवलेली आहेत. म्हणून लेखणीच्या जोरावर आणि प्रसिद्धी माध्यमाच्या जोरावर त्यांचे अनेक असलेले चोर, दरोडेखोर, लुटारू यांना लेखणीच्या जोरावर क्रांतिकारक करून टाकलं, आद्य क्रांतिकारक करून टाकलेलं आहे. म्हणून एवढंच नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे जहाजातून पळाले त्या लोकांना मात्र त्याने स्वातंत्र्यवीर करून टाकलं. एवढंच नाही तर एका विशिष्ट जातींना मान्य असलेले भटमान्य ते आम्हा सगळ्यांचे लोकमान्य होऊन बसले. ज्यांचं कोणाला साहित्य सुद्धा माहित नाही, साहित्याचे पुस्तकांचे नाव सुद्धा सांगता येत नाहीत, अशा माणसांना यांनी साहित्य सम्राट करून टाकलं. साहित्यातून माणसाच्या करमणुकीचा विषय कधीच त्या माणसाने टिंगल टवाळीसाठी या लोकांनी आणलेला, परंतु माणसाचं ज्यांनी विडंबन केलं अशांना साहित्य सम्राट म्हणण्याची परंपरा या लोकांनी सुरू केलेली आहे. आणि मग यांचा इतिहास आपण पहिल्यांदा तपासला पाहिजे. आणि मग यांच्या इतिहासाच्या खोलामध्ये जात असताना मात्र हे किती शूरवीर आणि कर्तबगार होते याचे दाखले मी तुम्हाला या निमित्ताने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये महापुरुषांची परंपरा ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली पाहावयास मिळते. म्हणून प्रत्येक जातींनी, प्रत्येक लोकांनी आपले महापुरुष तपासून घेतले पाहिजेत. महापुरुष कसे असावेत? कार्लाइल नावाचा असलेला विचारवंत असं म्हणतो की महापुरुषांची तुलना ही बँकेतील नोटाबरोबर तो करायला लागतो. महापुरुषाची तुलना तो कशी करतो? बँकेतील नोटाबरोबर करतो. बँकेतील नोटा या सुवर्णांचं प्रतिनिधित्व करतात, तसे महापुरुष हे चांगल्या आणि अस्सल गोष्टीचे प्रतिनिधित्व करत असतात. कोणती नोट डुप्लिकेट आहे आणि कोणती नोट ओरिजिनल आहे हे नोटा वापरणाऱ्याला ओळखता आलं पाहिजे. तसे महापुरुष कोणते आहेत हे आम्हाला ओळखता आले पाहिजे. लॉर्ड रोजेबरी नावाचा विचारवंत महापुरुषांच्या बाबतीमध्ये असं म्हणतो की असामान्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या माणसाला महापुरुष म्हटलं पाहिजे. लॉर्ड रोजेबरी असं म्हणतो, असामान्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या माणसाला आपण महापुरुष म्हटलं पाहिजे. तर त्याच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषांची व्याख्या केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की महापुरुष अलीकडच्या काळामध्ये आपण तपासून घेतली पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, खिसे कापू पासून सावधान नावाचे बोर्ड अलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. तसं अलीकडच्या काळामध्ये महापुरुषापासून सावधान अशी म्हणण्याची अलीकडे वेळ आलेली आहे. कारण महापुरुष असा असावा ज्या महापुरुषांनी गुलामगिरीचे बंधने तोडलेली असावेत, ज्या महापुरुषांनी माणसाला जीवन जगण्यासाठी नवा मार्ग दाखवलेला असावा त्याला महापुरुष म्हटलं पाहिजे. गुलामगिरीचे बंधन तुटले पाहिजेत, जीवन कसं जगायचं कळालं पाहिजेत. मित्र हो, परिवर्तनाचा विचार देशामध्ये जेव्हा जेव्हा मांडला जातो तेव्हा तेव्हा सनातनी वृत्तीचे लोक
त्या समाजाला धर्मांधतेच्या छत्राखाली घेऊन वोट बँक म्हणून त्याच्याकडे पाहत असतात. कारण त्यांना माहित आहे की दलितांमधल्या जाती जमाती एकत्र आल्या तर आपली काही कधीही डाळ शिजणार नाही. यासाठी या लोकांनी इंग्रजांच्या राज्यकारभारासारखे राजकारण सुरू केले. फोडा आणि सत्ता प्राप्त करा या तत्वानुसार दलितांतर्गत जातीमध्ये कलह वाढवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामधले हिंदुत्ववाद्यांना अनेक काल्पनिक कथा पोथी परंपरा सांगून त्यांना गोंजरविण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आपल्यातील असलेले काही शिकलेली बांधवाशी धरून धर्मव्यवस्थेशी आपण किती श्रेष्ठ आहोत असे ही शिकलेली मंडळी सांगू लागली. एवढंच नाही तर या लोकांनी शिकलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये असं घातलं की सकाळी उठल्या उठल्या मातंग समाजाचं तोंड पाहिलं तर दिवस चांगला जातो. जर नुसतं तोंड पाहिलं तुमचा दिवस चांगला जातो, तोंड पाहिलं तर तुमच्या घरातील सगळं शुभ कार्य व्यवस्थितपणे पार पाडतं. तर मातंग समाजाची माणसं वेगवेगळ्या वस्तीमध्ये त्यांच्या वस्तीमध्ये जीवन जगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्येच ठेवून घ्या ना, म्हणजे तुमच्या आयुष्याचा प्रश्न तरी सुटून जाऊ शकतो. परंतु असं होताना दिसत नाही. म्हणून या हिंदुत्ववादी मातंगांना असं सांगितलं गेलं की तुमची परंपरा ऋषी म्हणूनची परंपरा आहे. मातंग ऋषी, संदीपान ऋषी, जांबुवंत ऋषी असे अनेक ऋषींची परंपरा या समाजाला सांगितली गेली. पण मित्र हो, तुमची ऋषीमुनींची परंपरा नाही तर तुमची कृषींची परंपरा आहे. डॉक्टर आह साळुंखे यांनी बुद्धाला प्रवचन करताना मातंग ऋषींनी कशा पद्धतीने बुद्धाच्या समोर प्रवचन केलेलं आहे याचं एक फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण सर्वोत्तम भूमिपुत्र नावाचं पुस्तक जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळेल. म्हणून 20व्या शतकाच्या आरंभापासून ऐतिहासिक नोंदीचे जेव्हा नोंद करायला सुरुवात केली डॉक्टर झेलियट एलिनॉर नावाच्या लेखिकेने, तेव्हा लहुजी साळवे यांची या लेखिकेनं एक लढवय्या पुरुष म्हणून नोंद केलेली पाहावयास मिळते. ज्या पुणे शहरामध्ये लहुजींचं वास्तव्य अखेरपर्यंत होतं, ज्या पुणे शहरामध्ये लहुजींची जडणघडण झालेली आहे, त्या पुणे शहराविषयी असं म्हटलं जातं, जे पुणे जिथं कशाचंच नाही उणे त्याचं नाव पुणे. या पुणे शहरामध्ये लहुजी साळवेंना क्रांतीबा ज्योतिबा फुलेंची साथ त्या काळामध्ये कशी मिळाली. मित्र, ज्योतिबा फुले आणि लहुजींचं असलेलं घट्ट नातं आहे. तो प्रसंग सांगणार आहे की ज्योतिबा फुले आणि लहुजींचं नातं कसं घट्ट झालं. अगदी बालवयामध्ये ज्योतिबा फुले शिक्षण घेत असताना त्या काळातील परंपरेनुसार बालविवाह होत होती आणि त्यांच्या वर्गातील असलेल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला ज्योतिबा जेव्हा गेले तेव्हा त्या ब्राह्मण मित्राच्या लग्नातून ज्योतिबांना तू शूद्र आहेस म्हणून जेव्हा हाकलून दिलं तेव्हा ज्योतिबा यांना प्रचंड राग आला की मी शूद्र आहे, शूद्र असल्यामुळे त्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये मला सहभागी होता येत नाही. तेव्हा आपण काय करूया, शरीर कमवूया आणि या परंपरेचा आपण बदला घेता येतं का हे पाहण्याचा ज्योतिबाने त्या काळामध्ये बालमनामध्ये एक निश्चय केलेला होता. आणि मग हा निश्चय केल्याच्या नंतर ज्योतिबा फुले बालवयातील असलेले ज्योतिबा शरीर कमवण्यासाठी तालमींचा शोध घेत 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 लहुजी साळवेंच्या तालमीपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांना समजलं की लहुजी साळवे हे एक उत्तम या तालमीचे प्रमुख आहेत
एवढंच नाही तर दांडपट्टा उत्तम पद्धतीने चालवतात, तलवार चांगल्या पद्धतीने चालवायला येते, घोडेबाजी चांगल्या पद्धतीने करता येते. आणि मग अशा पद्धतीनं लहुजी साळवेंच्या तालमीमध्ये ज्योतिबा तेव्हापासून रमायला सुरुवात झाली. लहुजींचं आणि ज्योतिबांचं खरं नातं इथं सुरू झालं आणि ज्योतिबा फुलेंचे ते खऱ्या अर्थाने गुरु झाले. म्हणून ज्योतिबा फुलेंनी आपल्या गुरुला नतमस्तक होऊन कुठल्याही आपल्या कार्याची पुण्यामध्ये सुरुवात केलेली पाहावयास मिळते. मित्र, ज्योतिबा फुलेंना जेव्हा जेव्हा त्रास झाला त्यावेळी तो त्रास अगदी लहुजी साळवेंनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी ज्या पद्धतीने मी म्हणालो होतो की लहुजी साळवेंच्या काळामध्ये अगदी बालवयामध्ये जेव्हा 1774 साली लहुजींचा जन्म झाला त्या काळामध्ये पुण्यातले पेशवाईंचं राज्य कशा पद्धतीनं होतं, तो राजा कशा पद्धतीनं पेशवाईमधला राज्यकारभार करत होता, अय्याशी करणारे हे सगळे पेशवे आपल्या पदरामध्ये कधीही सैन्य न बाळगणारे पेशवे, शिपाई न बाळगणारे पेशवे, सरदार न बाळगणारे हे पेशवे, या पेशव्यांच्या दरबारामध्ये राघोजी साळवे यांना सुरुवातीपासून ब्राह्मणीकरण कशा पद्धतीने करण्याची सुरुवात झाली. मित्र हो, मातंग समाजामध्ये पुन्हा एकदा तो लहुजी साळवेंना तोडण्याचं षडयंत्र 1985 मध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात झालेलं पाहावयास मिळतं. 1985 मध्ये घटना अशी घडली की पुणे मुंबई रस्त्यावर पिंपरी चिंचवड येतं जाणाऱ्या चौकास वासुदेव बळवंत फडके यांचं नाव द्यायचं होतं. आणि हे नाव देताना इथल्या पुण्यातील लोकांनी बरोबर डाव कसा साधला. चौकास वासुदेव बळवंत फडके यांचं नाव आणि वासुदेव बळवंत फडकेंच्या फोटोच्या शेजारी त्यांचे गुरु म्हणून बसतात लहुजी साळवे यांचा फोटो लावला. शेजारी गुरूंचा फोटो आणि मोठालट शिष्याचा फोटो. याचं कारण असं आहे की मित्र हो, समजा जर महानगरपालिकेचे पुण्यातील शासकीय अधिकारी पदाधिकारी आले आणि चौकाचं नाव त्यांनी बदलायचं सुरुवात केलीच तर सर्वात पुढे चौकातली पाटी काढण्यासाठी ते जर पुढे आले तर यांना सर्वात पुढे अडवायला कोण जाईल? आपोआप मातंग समाजाचे लोक रस्त्यावर उतरतील, उपोषण करतील, मोर्चे काढतील, बंद करतील. हे नवे षडयंत्र 1985 पासून सुरू झाले. नुसता लहुजीचा अर्धवट पुतळा त्या ठिकाणी कालांतराने करून टाकला. खरं म्हणजे वासुदेव बळवंत फडकेंचा मोठा पुतळा आणि लहुजींचा छोटा पुतळा या ठिकाणी केला. गुरु मोठा की शिष्य मोठा हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. शिष्याचा भला मोठा पुतळा आणि गुरुचा अगदी छोटासा पुतळा, परंतु आमच्या लक्षामध्ये हे येत नाही. हे अशा पद्धतीने का सुरू केलेलं आहे? आणि मग हे असं सुरू केलेलं जरी असलं तरी मात्र जेव्हा 1 जानेवारी 1818 पेशवाई गेली तेव्हा पेशवाई संपल्याच्या नंतर त्या पेशवाईचा असलेला जो काही ध्वज आहे तो ध्वज खाली उतरविला. याचं वर्णन मात्र ब्राह्मणी इतिहासकारांनी संघ प्रणीत जी काही लोक आहेत, जी काही शाहिरांची परंपरा आहे संघ प्रणीत, या RSSच्या पिलावळ्यांनी जाणीवपूर्वक लहुजींच्या बाबतीमध्ये असं सांगितलं
की खडकी येथे इंग्रज आणि पेशव्यांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये, खडकीच्या युद्धामध्ये लहुजी साळवेंचे वडील मारले गेले. तरण्याबांड असलेल्या लहुजींनी शपथ घेतली की एक ना एक दिवस मी इंग्रजांचं राज्य खाली केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर लहुजी असं म्हणाले, जगेंतर देशासाठी मरेंतर देशासाठी. मित्र, ज्या काळामध्ये देशच नव्हता त्या काळामध्ये हा देश कुठून आणला यांनी? कारण या देशामध्ये अनेक छोटे 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 राज्य कारभार करत होती, राजे होते या देशामध्ये. 756 राजे होती. या 756 राजांनी हा देश विभागलेला होता. मग लहुजींच्या तोंडामध्ये संघप्रणित हे जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी कशा पद्धतीनं आणलं, म्हणजे लहुजींचं ब्राह्मणीकरण कशा पद्धतीने सुरू केलं. एवढंच नाही तर जेव्हा पेशव्यांचा ध्वज त्या किल्ल्यावरून खाली उतरविला गेला, उतरविणारा कोण? पेशव्यांचा नौकर, पेशव्यांचा सेनापती, त्या काळातला जो कोणी असेल तो. आणि एवढंच नाही तर पेशव्यांच्या राज्य कारभारातला जो प्रमुख आहे हा बोकील, तो पेशव्यांचा झेंडा स्वतःच्या हाताने खाली उतरतो. आणि त्याचं वर्णन लहुजीच्या तोंडामध्ये टाकताना हे संघपरिणित RSSवादी मंडळी शाहीर योगेश असं म्हणतो की लहुजी ढसाढसा रडला. कशासाठी रडला? या देशामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्था आणायची होती म्हणून रडला. कशासाठी रडला लहुजी? याचा मात्र आम्ही कधीही विचार करत नाही मित्र हो, लक्षात घ्या. ही गंभीर गोष्टी आहेत मी जे सांगतोय ते. या साध्या गोष्टी नाहीत लहुजींना समजून घ्यायचं असेल तर. कारण 19वे शतक प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या जाणीवा पेरण्याचे होते, पण समाजाला जडणघडणीसाठी पायाभूत ठरलेल्या महापुरुषांच्या इतिहासाकडे आपणाला जाता आलेलं नाही. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर मित्र हो, महाराष्ट्रातील मातंग समाजाला नव्या पद्धतीचे महापुरुष देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. हे नव्या पद्धतीचे महापुरुष कसे आहेत आणि हे महापुरुष होऊ शकतात का? आमचे हे महापुरुष जरी असले तरी या महापुरुषाने आमच्यासाठी, आमच्या उत्थानासाठी काय केलेलं आहे हे महत्वाचं आहे. कारण कितीही मातंगावर अन्याय अत्याचार झाला, आजही एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अलीकडच्या लातूर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ एक गाव आहे. त्या गावामध्ये मातंगाचा सरपंच आहे. मातंग समाजाचा नवरदेव गावातील असलेल्या मारुतीच्या मंदिरावर गेला म्हणून गावातील लोकांनी गाव बहिष्कृत करून टाकलं. तरीही गावातील सरपंच मातंग समाजाचा असून सुद्धा सरपंचाला सुद्धा गाव सोडून रातोरात पळून जावं लागतं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. कितीही अन्याय अत्याचार झाला तरी हिंदुत्ववादी जेव्हा सरकार या ठिकाणी होतं तेव्हा मात्र कधीही कोणालाही अटक झालेली नाही. अनेक हत्या झाल्या, अनेकांची बेअब्रू झाली, तरीही मात्र कोणालाही अटक त्या काळामध्ये झालेले नाही. उलट त्या काळातील, त्या गावातील महिला सरपंचाने जर पत्रकार परिषद घेतली असती आणि पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना त्या काळामध्ये आव्हान जर केलं असतं तर आम्हाला गाव सोडून जाण्याच्या धमक्या देत आहेत, मी गावची प्रथम महिला सरपंच असताना सुद्धा जर आम्हाला अशी वागणूक मिळत असेल
आणि गावामध्ये जातीतेमुळे जर अशा पद्धतीचं जर स्तोम माजलेलं असेल आणि आम्हाला बहिष्कृत करण्यात येत असेल तर स्वातंत्र्यामध्ये सुद्धा किती भयावह परिस्थिती आहे. जर तिने शासनाला तसा रिपोर्ट जर केला असता तर गावामध्ये यदा कदाचित SRP CRP आली असती आणि त्या गावातील गावगुंडावर अट्रॅसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले असते. मित्रहो, एवढंच नाही तर त्या काळातील जे कोणी आमदार आहेत ते आमदार सुद्धा मातंग समाजाचे त्या मतदारसंघातले, त्या आमदाराने सुद्धा कुठलाच शब्द विचारलेला नाही किंवा बोलले नाहीत. उलट त्या काळातील त्या परिसरातील आजूबाजूची माणसं जेव्हा त्या आमदारांना भेटायला गेली आणि आमदारांना म्हणाली की आमदार साहेब तुम्ही मातंग समाजाचे आहात, गावातील महिला सरपंच मातंग आहे, मातंगावर अन्याय झाला, तुम्ही याच्या विरोधात विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. नुकत्याच आता विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार साहेब असं म्हणाले की बाबा रे, मला मतदान घ्यावं लागतं आणि त्या लोकांच्या समोर जावं लागतं, त्याच्यामुळे त्याच्या विरोधातला आवाज उठवायचा का नाही, त्या लोकांना न्याय कसा द्यायचा हे मी पाहून घेईन, तुम्ही कोणी पाहू शकत नाही. मित्रहो, लहुजी साळवेंच्या संदर्भामध्ये हिंदुत्ववादी सरकाराने त्या काळामध्ये जाणीवपूर्वक मातंग समाजातील माणसांचं लहुजी साळवे स्मारक समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली. चांगली गोष्ट आहे. अर्थसंकल्पामध्ये स्मारकासाठी तरतूदही केली, पण तरतूद केल्याच्या नंतर ज्यांना कोणाला लहुजी साळवे स्मारक ट्रस्टचा अध्यक्ष केलं त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. आणि हा दर्जा दिल्याच्या नंतर याचं काम एकच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गावगाड्यातील मातंग समाजापर्यंत जाणे आणि मी लहुजी साळवे स्मारक ट्रस्टचा अध्यक्ष आहे, राज्यमंत्र्याचा मला दर्जा प्राप्त झालेला आहे, एवढंच सांगणे, बाकी काही सांगायचं नाही. आणि सगळेच माझ्या पक्षाला अटॅच कसा होईल हा समाज, अशा पद्धतीची व्यूहरचना आखली गेली. परंतु ज्या महापुरुषाच्या नावाने हे सगळं उभा राहिलं, त्या महापुरुषांच्या नावावर त्या ट्रस्टसाठी नुसते अर्थसंकल्पातली तरतूद केली गेली, पण तिथं 10 विटा सुद्धा येऊन पडलेल्या नाहीत. लहुजी साळवेंच्या ट्रस्टच्या बाबतीत तसंच झालं, अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालं. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की पेशव्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं असा अन्याय अत्याचार होत होता, पण अलीकडच्या काळामधले नवी पेशवाईमध्ये आजही अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो. तरी मात्र आम्ही आजही शहाणी होत नाहीत. आणि मग शहाणी न हो लागल्यामुळे आमच्यावर अनेक प्रकारचे असे अन्याय होत असतात. मित्रहो, या निमित्ताने मी पुन्हा एकदा या देशामध्ये मी सांगता एक विसरून गेलो होतो की त्या काळामध्ये पेशवाई ही संपुष्टात आणण्याचं काम कशा पद्धतीनं झालं, या मुद्द्याकडे जायचं राहून गेलं. तर 4 डिसेंबर 1796 रोजी पेशवाईची वस्त्रे ज्यांना मिळालेली होती त्या पेशव्यांचा कारभारी म्हणून नाना फडणवीसाने त्या काळामध्ये इंग्रजांशी हातमिळवणी करायला सुरुवात केली. आणि इंग्रजांशी हातमिळवणी करायला सुरुवात केल्याच्या नंतर झालं असं की पेशवाईमध्येच वेगवेगळ्या प्रकारची
भांडणाला सुरुवात झाली होती, हा उल्लेख मी मगाशी केला होता. 13 ऑगस्ट 1795 रोजी ग्वाल्हेरच्या अहिल्याबाई होळकरांचा मृत्यू झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुकोजीराव होळकर हे सत्तेवर आले होते. आणि हे सत्तेवर आल्याच्या नंतर मल्हारराव होळकरांची असलेली 2 औरस पुत्र, ज्याचं नाव आहे विठोजी आणि यशवंतराव, याच्यापैकी त्यांनी एकाला गादीवर बसवण्याचा ठरवलेलं होतं. आणि बाजीराव पेशवे यांना कल्पना देण्यासाठी, त्यांची परवानगी घेण्यासाठी म्हणून हे अचानक पुण्याला आले होते. पुण्याला जेव्हा आले तेव्हा मात्र तुकडोजीची दोन्ही हे दासीपुत्र असलेली काशीराव, खंडेराव आणि यशवंतराव आणि त्यांचा मोठा भाऊ विठोबा, या होळकर घराण्यामध्ये भाऊबंदकी सुरू झालेली होती. जशी पेशव्यांची भाऊबंदकी सुरू झालेली होती, तशी होळकरांची सुद्धा भाऊबंदकी सुरू झालेली होती. पेशव्यांनी जाणीवपूर्वक काशीरावला पाठिंबा दिलेला होता आणि पेशव्यांना भेटण्यासाठी म्हणून विठोजी होळकर हे 16 एप्रिल 1801 रोजी पुण्याला आलेले होते. आणि जेव्हा पुण्याला आले तेव्हा मात्र त्यांना होळकरांच्या गादीवरचा वारसदार म्हणून पेशव्यांची परवानगी पाहिजे होती. तेव्हा पेशव्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. उलट आम्हाला तुम्ही बिदागी देत नाही हे कारण दाखवून, कारण स्वराज्य म्हणजे पेशवाईला तुम्ही पैसा पुरवत नाही हे कारण दाखवून विठोजी होळकरला हत्तीच्या पायी देऊन मारलेला आहे. विठोजी होळकरांचा वध त्यांनी केलेला होता. मग 25 ऑक्टोबर 1802 मध्ये हडपसर येथे या हत्तीच्या पायी वध झालेल्या होळकरांच्या बाबतीमध्ये यशवंतराव होळकर अतिशय संतप्त झाले आणि त्यांनी पेशव्यांचा पराभव करण्याचं ठरवलं. दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ चिमाजी आप्पा हा मात्र वडगाववरून पर्वतीला आलेला होता. या ठिकाणी होळकर आणि पेशवे यांचं घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये मात्र या पेशव्यांचा दारुण पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळे पेशव्यांनी आता आपलं काही खरं नाही असं ओळखून इंग्रजांशी पत्रव्यवहार सुरू केला. एकीकडे आम्हा मातंग बांधवांना सांगितलं जातं की खडकी येथे झालेल्या लढाईमध्ये लहुजी साळवेंचे वडील राघोजी साळवे मारले गेले. तरण्याबांड लहुजींनी शपथ घेतली की मी याचा बदला घेईन. पण मित्रहो, खडकी येथे जे युद्ध झालं ते युद्ध होळकर आणि पेशव्यांचं युद्ध झालेलं आहे, इंग्रजांचं युद्ध झालेलं नाही. आणि होळकरांनी जेव्हा पेशव्यांचा पराभव केला तेव्हा 31 डिसेंबर 1802 रोजी इंग्रज सरकारशी बाजीरावाने वसईमध्ये तह केलेला होता. इंग्रज आणि पेशवे हे एकमेकाचे कट्टर वैरी असलेले आता मित्र बनलेले आहेत. कारण पेशव्यांना होळकरांना हरवायचं होतं. बाजीरावाच्या मुलखाचे इंग्रजांनी संरक्षण करावे असं त्या ठिकाणी ठरलं आणि 6000 ब्रिटिश फौज
त्यांच्या बाजीरावाच्या रक्षणासाठी ठेवायचं ठरलेलं होतं. एवढंच नाही तर पेशव्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये सुद्धा इंग्रजांचा हस्तक्षेप वाढायला सुरुवात झालेली होती. कारण बाजीराव हे अतिशय विलासी वृत्तीचा असलेला माणूस, चैन विलासामध्ये रंगून गेलेला माणूस. या बाजीरावाने त्या काळातील भटजींना सांभाळण्यासाठी आणि त्या परिसरातील असलेल्या भटजीला खाऊ घालण्यासाठी म्हणून त्या ठिकाणचे असलेले जे काही खाणेसुमारी होती, जे काही जेवणावळी होत्या, त्या ठिकाणी या भटजींना बोलावून जीव घातलं जात होतं. पेशव्यांच्या कडे असलेला पैसा हा संपत येत चाललेला होता. कारण हा पैसा संपत येत चाललेला आहे म्हणून बाजीरावांनी काय केलं, मराठा सरदारांची पेन्शन सुद्धा बंद करून टाकली. त्यामुळे मराठा सरदार जी होती, दौलतराव शिंदे असतील, गायकवाड असतील, भोसले असतील, हे प्रचंड नाराज झालेले होते. कारण सरदारांचा छळ करणे, त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करणे, अशा पद्धतीने कटकारस्थान बाजीरावांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली होती. महसूल अधिकाऱ्याचा अधिकार जो आहे, जो कोणी सर्वात जास्त पैसा पेशवाईला देईल किंवा अधिकाऱ्याला देईल त्याला महसूल अधिकारी म्हणून नियुक्त केले जात होतं. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने घटना घडलेल्या होत्या मित्र, लक्षात घ्या. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये न्याय कोणाला दिला जात होता, जो कोणी जास्त पैसा होतील त्याला न्याय दिला जात होता. अमीर उमराव आणि सामान्य जनता यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य जनता जेव्हा चिडली पेटली तेव्हा मात्र अमीर उमराव आणि सरदारांच्या विरोधामध्ये त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली. इथं त्याच पद्धतीनं जे काही महसूल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले होते ते महसूल अधिकारी या ठिकाणी अशा पद्धतीने नियुक्त केले जात होते. 20 जुलै 1815 रोजी पेशव्यांच्या मुख्य सल्लागारांचा खून करण्यात आला आणि हा खून कोणी केला याचा संशय पेशव्यांना परत एकदा इंग्रजावर आला की नक्कीच इंग्रजांनी त्याचा खून केलेला असावा. खऱ्या अर्थानं खून जो केला तो दुसऱ्याच माणसाने खून केलेला होता. पण इंग्रज अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की हा खून होणं अपेक्षित होतं. जो कोणी खुनी असेल त्याला आपण शिक्षा करू शकतो, पण पेशव्यांना मात्र इंग्रजांचाच या ठिकाणी डाऊट येऊ लागला. त्या काळामध्ये इंग्रज अधिकारी एलिन्स्टन यांनी या पेशव्यांचा अधिकारी जो आहे त्र्यंबकजी डेंगळे याने खून केलेला आहे म्हणून त्याला आमच्या ताब्यात द्यावे असं इंग्रज अधिकाऱ्याने पेशव्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा पेशवे मात्र त्या त्र्यंबकजी डेंगळे यांना इंग्रजांच्या ताब्यामध्ये द्यायला तयार नव्हते. कारण इंग्रजांचं राज्य हे कायद्यांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं आणि पेशव्यांचं राज्य मन मानेल त्या पद्धतीने राज्यकारभार केला जात होता. आरोपीला ताब्यात द्या असं जेव्हा म्हटलं जात होतं तेव्हा मात्र दिलं नाही. तेव्हा त्या ठिकाणी एलिन्स्टन याला आपला अपमान वाटायला लागला. एवढंच नाही तर एलिन्स्टन जेव्हा बाजीरावाला भेटायला गेला तेव्हा त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. पुन्हा एकदा खडकी येथे इंग्रज अधिकारी आणि पेशव्यांच्या सैन्यामध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये ही काही लढाई नव्हती, लुटीपुटीची चकमक होती आणि या चकमकीमध्ये खऱ्या अर्थानं इंग्रज हे पेशव्यांना भारी पडलेले होते. आणि मग पेशव्यांचा सेनापती जो त्या काळातला होता बापू गोखले,
या बापू गोखलेकडे इंग्रज अधिकारी आपली ब्रिटिश फौज घेऊन शनिवार वाड्यावर चालून जातात आणि शनिवार वाड्यावरचा असलेला जो ध्वज आहे पेशव्यांचा बाळाजी पंत नातू आणि बापू गोखले यांनी पेशव्यांचा ध्वज खाली उतरलेला आहे आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक, हा युनियन जॅक त्या शनिवार वाड्यावर चढविलेला आहे. आणि एवढंच नाही तर बापू गोखले आणि सातारचे प्रतापसिंह हे इंग्रज सरकारला फसविण्यासाठी म्हणून लपून बसतात. पर्वती, पुरंदर, माहुली, पंढरपूर या ठिकाणी ते लपून बसतात. इंग्रज सैन्य त्यांना पाहत असतं. आणि या सगळ्याच धामधुमकीमध्ये या ठिकाणी असं होतं की कालांतराने पेशव्यांचा दारुण जेव्हा पराभव केला जातो तेव्हा मात्र या ठिकाणी इंग्रजांचा राज्यकारभार सुरू होतो. मित्रहो, मगाशी मी ज्या पद्धतीने म्हणालो की लहुजीचे वडील राघोजी साळवे यांना पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख केलं होतं. या शिकारखान्याच्या प्रमुखीमध्ये खरं तर पेशवे हे जानवं असलेले पेशवे, अंगामध्ये जानवं घातलेले पेशवे, सोवळं ओवळं नेसलेले पेशवे एका मातंग समाजाच्या माणसाला आपल्या शिकारखान्यापर्यंत म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरापर्यंत ही माणसं येऊ देतील का? ज्यांच्या सावलीचा विटाळ होत होता, ज्यांचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता, अशी माणसं पेशवे आपल्या पदरी कशा बाळगतील का, हा खरा प्रश्न आहे. मग राघोजी साळवेंची कारकीर्द दुसऱ्या बाजीरावाच्या काळातली कारकीर्द येते. पेशव्यांच्या दरबारामध्ये एकीकडे आपला मालक महिलांची शिकार करत होता, तर राघोजी साळवे कोणती शिकार करीत होते? खरं तर हे सगळे ब्राह्मणी विचार आहेत. पेशव्यांच्या सोबत इमानी इतबारे मातंग समाजाने राहावे अशा पद्धतीचे षडयंत्र इतिहासामध्ये घातले गेलेले आहेत. खरं तर लहुजीवर नितांत प्रेम करणारा मातंग समाज यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मातंग समाजातील शिकलेलेच नाही तर अगदी तरुण वर्ग सुद्धा लहुजीच्या प्रेमामध्ये अडकलेला आहे. सध्या सोशल मीडियावर लहुजींचे वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहेत. एक जण म्हणतो सोशल मीडियावरचे वारे पहा, एक जण म्हणतो निळं वादळ, दुसरं म्हणतो पिवळं वादळ, तिसरा म्हणतो भगवं वादळ. अरे वादळ कधी निळं पिवळं भगवं असतं का, याचा विचार आपण केला पाहिजेत. परंतु आम्ही मात्र अनुयायी वादळांना कशाही पद्धतीने कुठेही रंगवायला बसलेले आहोत. पेशव्यांचा संपूर्ण इतिहास जर अशा पद्धतीचा असेल तर पेशव्यांच्या काळामध्ये लहुजी साळवे यांनी स्वराज्याची कोणती शपथ घेतली होती हे मित्रांनो आपण तपासलं पाहिजे. ज्या देशामध्ये अस्पृश्यांच्या सावलींचा विटाळ होत होता त्या देशात लहुजी संपूर्ण देशभर प्रवास कसे काय करू शकतील, या सर्व बाबीचा विचार होण्याची गरज आहे. आणि देशातील असणाऱ्या तरुणांना लहुजीने कशा पद्धतीने संघटित केलेलं असावं. एवढेच नाही तर लहुजींच्या तालमीमध्ये कोण कोण दाखवलं ब्राह्मणीकरण करताना. फुले दाखवले, फुल्यांचं मी सांगितलं, उदाहरण सांगितलं, स्पष्टीकरण दिलं तुम्हाला. ब्राह्मणीकरणामध्ये विठ्ठल वाळवेकर दाखवले लहुजींचे पट्ट शिष्य म्हणून. एवढंच नाही तर वासुदेव बळवंत फडके सुद्धा दाखवले, उमाजी नाईक दाखवले, लोकमान्य टिळक दाखवले, सखाराम परांजपे दाखवले, सदाशिव बल्लाळ दाखवले, सदाशिवराव गावंडे दाखवले. हे सर्व समरसतेकडून आलेले विचार आहेत मित्र, हे लक्षात घेतलं पाहिजेत. लहुजींचा जन्म 14 नोव्हेंबर 1774 ते मृत्यू 1881 पर्यंत असं जर गृहीत धरलं तर
त्या काळामध्ये या मिळालेल्या आयुष्यामध्ये लहुजींनी कशा पद्धतीनं आपल्या जीवनाची जडणघडण केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने मी सांगत गेलो तुम्हाला की या काळामध्ये अनेक पेशव्यांची अय्याशी सुरू असताना या अय्याशीमध्ये मग लोकांचा विटाळ होत असताना धर्मावर ज्यांची प्रचंड श्रद्धा आहे अशी असलेली माणसं असताना ज्या काळामध्ये धर्म बुडाला पाप झाला अशी ओरड पेशवाईमध्ये केली जात होती, असं असताना सुद्धा धर्माच्या विरोधामध्ये आचरण कोणालाही करता येत नव्हतं. लोकमान्य टिळक लहुजींचे शिष्य दाखवले गेले असा प्रचार केला जातो आजही. टिळकांनी त्याची चरित्र लिहिण्याचा, टिळकांच्या चरित्रामध्ये लहुजींचा गुरु म्हणून कुठेही उल्लेख आलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्योतिबा फुलेंनी आपल्या पुस्तकामध्ये लहुजींचा गुरु म्हणून तरी उल्लेख केलेला आहे. टिळकांचा जन्म 1856चा. टिळक 5वी पर्यंत रत्नागिरीला शिकायला होते, 6वीला पुण्याला आले. शरीर कमवण्यासाठी लहुजीच्या तालमीत कशाला जातील? कारण टिळकवाड्यापासून लहुजीच्या गंजपेठेपर्यंत जवळजवळ 20-25 अशा वेगवेगळ्या जातीच्या तालमी होत्या. टिळक त्या अस्पृश्यांच्या तालमीमध्ये जातील कशासाठी? एवढंच नाही तर मित्र हो, एक लक्षात घ्या, ज्या टिळकाने गीता रहस्य लिहिलेलं आहे त्या गीता रहस्य नावाच्या पुस्तकामध्ये टिळक असं म्हणतो, माही पार्थ त्या पाश्रित पे पिशु पाप योनेय स्त्रियो वैशास्तवया शूद्रोस्तेपी यांती परागंतिमः. या गीता रहस्यमधील 9व्या अध्यायात टिळक असं म्हणतो की अस्पृश्यांचा जन्म त्यांनी केलेल्या पापामुळे झालेला असतो. स्त्री आणि अस्पृश्य हे योनीतून जन्मल्यामुळे ते शूद्र आहेत. माझा असा प्रश्न आहे, ज्या गीता रहस्यामध्ये टिळकांनी हे वर्णन केलं, जर स्त्री आणि अस्पृश्यांचा जन्म जर योनीतून झाला असेल तर टिळकाचा जन्म कुठून झाला? टिळकांना लाज कशी वाटली नाही अशा पद्धतीचं लिहायला? तरी मात्र तो टिळक आमच्या लहुजींचा या ठिकाणी पट्टशिष्य कसा होऊ शकतो? टिळक कधीही शिष्य होऊ शकत नाहीत. कारण टिळकांचे चरित्रकार न. चि. केळकर यांनी अस्पृश्यता पाळणे हा टिळकांचा मुख्य धर्माचार होता. टिळकाने बिस्किटे खाली तर धर्मद्रोह झाला म्हणून प्रायश्चित घेतलं होतं. विलायतेमधून आल्यावर सुद्धा टिळकांनी प्रायश्चित घेतलं अशा नोंदी करून ठेवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने समुद्र पर्यटन करताना पाप झालं असे म्हणायचे, त्याच पद्धतीनं त्या पापाचं प्रायश्चित म्हणून सोन्याचं या ठिकाणी कळं ब्राह्मणांना टिळकाने दिलेल्याची नोंद सापडते. त्याच पद्धतीनं वासुदेव बळवंत फडके याचा समाचार घेतो आणि मग पुढे जातो. फडक्यांचा जन्म 1845 मध्ये पनवेल जवळील एका खेड्यामध्ये झालेला. फडके हे 1864 मध्ये पुण्यामध्ये आलेले. एकीकडे फडकेंना ब्रिटिशांचे विरोधक म्हणून दाखवलं जातं, तर हेच फडके ब्रिटिशांची चाकरी करीत होते, पोस्टामध्ये नोकरी करीत होते. ब्रिटिशांची चाकरी करणारा माणूस, ब्रिटिशांची नोकरी करणारा माणूस, ब्रिटिशांचा गुलाम असणारा माणूस या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढणारा दाखवला गेला. केवळ स्वतःची आई आजारी आहे म्हणून
तो आजारी असल्याचं कारण सांगून रजा मागतो. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला रजा नाकारली. त्यामध्ये आईचा मृत्यू झाला. आईचं त्याला शेवटचं दर्शन घेता आलं नाही याची खंत त्याच्या मनामध्ये राहिली. आणि 1874 साली ब्रिटिशांच्या विरोधामधून राष्ट्रभावनेच्या प्रेरणेतून या ठिकाणी वासुदेव बळवंत फडकेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्या काळातील चोर दरोडेखोर यांना आपल्या सोबत घेऊन इंग्रजांचे खजिने लुटायला सुरुवात केली. एकीकडे खजिने लुट